मावस भावाच्या बायकोला दिवस रात्र सलग 4 दिवस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इंजिनिअरिंग पूर्ण झाली आणि आता मी घरी जाणार होतो. 4 वर्षामध्ये फक्त 1-2 वेळाच घरी गेलो होतो. आता 2 महिने गावाकडे राहणार होतो. माझा मावस भाऊ माझ्यावर खूप नाराज होता, कारण माझं त्याच्या लग्नाला जाणं झालं नव्हतं. 1 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आता मला वाटलं की घरी जायचं आहे तर अगोदर मावस भावाला भेटावं. अगोदर मी मावशीच्या घरी गेलो आणि तिथे गेल्यावर मला समजलं की मावस भाऊ तर कामाला शहरामध्ये राहतो. तो एवढ्या दूर होता की जायला 1 दिवस आणि 1 रात्र लागायची. घरी तर मावशी आणि मावस भावाची बायको होती. मावशी मला म्हणाली, आता आलाच आहे तर 4-5 दिवस राहा. मी राहिलो. मावस भावाला बायको तर चांगली भेटली होती. मी सहज तिला विचारले, वहिनी तुम्ही का नाही गेला सोबत? मावस भावाची बायको म्हणाली, तुमच्या भावाला समजायला पाहिजे ना मला सोबत घेऊन जायला. रात्री जेव्हा मावस भावाची बायको झोपली होती तेव्हा ती रात्रभर करवट बदलत होती. तिचं असं करवट बदलणं, त्यामुळे मला समजलं की तिला मावस भावाची आठवण येत आहे. मावस भावाच्या बायकोला म्हणालो, वहिनी रात्री झोप येत नाही वाटतं, दादाची खूप आठवण येते का? ती थोडी शरमली आणि म्हणाली, हो ना, नवीन लग्न झालं आहे, मग आठवण तर येणारच. तुम्हाला समजलं, पण त्यांना कधी समजणार? दुसऱ्या रात्री मी तिला बघितलं, ती करवट बदलत होती. मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिला थोडा स्पर्श केला आणि तिने डोळे बंद केले आणि म्हणाली, खूप दिवसापासून हे रान मोकळंच आहे, कोणी आलंच नाही. मी तिला म्हणालो, वहिनी मी आहे. वहिनी तर बेबाम होती. ती म्हणाली, असू द्या कोणी पण. मी पण मावस भावाच्या बायकोला असं जवळ घेतलं की सकाळी जेव्हा ती माझ्यासमोर आली तेव्हा म्हणाली, खूप दिवसानंतर मला असा आनंद भेटला. नंतर ती तर माझ्यासमोर शरमली नाही आणि मी तिथे नंतर 4 दिवस थांबलो आणि मावस भावाच्या बायकोला सलग दिवस रात्र 4 दिवस. आता माझं मावशीच्या घरी येणं जाणं जास्तच झालं होतं. कारण होतं मावस भावाची बायको. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.